तुम्ही एकदम योग्य बोलला की बातमीमध्ये चालू होतं की प्रकाश सुर्वे हे नाराज आहेत. पण मी गेली 15 वर्ष प्रकाशदादा सुर्वेंना अतिशय जवळून ओळखतो. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एखाद वेळी ते परखड स्वतःचं मत मांडत असतील, परंतु एकनाथ शिंदे साहेबांवर नाराज होतील अशी भूमिका त्यांनी कधीही घेतलेली नव्हती. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळं काल कदाचित ते 4-5 तास नॉट रिचेबल तुम्हाला वाटले असतील, पण ते आमच्या संपर्कामध्ये होते. आणि सगळ्यात आनंदाची बाब, पक्षाचा आदेश कसा मानायचा असतो, नेत्यावरचं प्रेम कसं व्यक्त करायचं असतं, हे जर कुणाकडनं शिकायचं असेल तर प्रकाश सुर्वेंकडनं शिकावं लागेल. आज मी येताना 9 जे नाराज उमेदवार उभे राहिलेले होते या संपूर्ण भागामध्ये, त्या सगळ्यांशी चर्चा करण्यासाठी आलो होतो. स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार प्रकाश सुर्वेंनी घेतला होता. त्यांच्याच विनंतीनुसार, मी फक्त निमित्त मात्र आहे, त्यांच्याच विनंतीनुसार प्रभाग क्रमांक 16मधनं विपुलजी दोशी आणि जस्मिन दोशी या दोघांनीही आमच्या विनंतीला मान देऊन उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. 5 नंबरमध्ये नितीन जगताप हे जे आहेत त्यांनी त्यांचा फॉर्म मागे घेतलेला आहे. 25 नंबरमधनं शेखर शेरे यांनी त्यांचा फॉर्म मागे घेतलेला आहे. 7 नंबरमधनं भूपेंद्रजी यांनी त्यांचा फॉर्म मागे घेतलेला आहे. 12 नंबरमधनं सौ सुर्वे आणि सौ पारसेकर यांनी दोन्ही फॉर्म मागे घेतलेले आहेत. एका व्यक्तीशी चर्चा सुरू आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची बाब जी मला इथं सांगायची आहे ती एकनाथ शिंदे साहेबांबद्दल आणि प्रकाशदादांबद्दल सांगायची आहे की ठीक आहे की नाराजी असू शकते, तिकीट मिळालं नाही म्हणून नाराजी असू शकते, परंतु स्वतःच्या नाराजीच्या पलीकडे जाऊन नेत्याचं अस्तित्व आणि नेत्याला जपण्याची जी भूमिका आज प्रकाशदादा सुर्वेंनी घेतली याचा आदर्श माझ्या सकट सगळ्यांनी घेतला पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून प्रकाशदादांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. फक्त भावना ही व्यक्त करतो की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन, प्रकाशदादांनी पुढाकार घेऊन आमच्या जशा मंडळींना फॉर्म मागं घ्यायला विनंती केली तशी मित्रपक्षाने देखील करावी. अजून अर्धा तास शिल्लक आहे, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणचे फॉर्म जर विड्रॉ झाले तर एक चांगल्या पद्धतीचं महायुतीचं वातावरण या मुंबईमध्ये राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट की विपुल दोशींनी एक जी विनंती केली होती की संध्याताई ज्या प्रभागामध्ये उभ्या आहेत त्या ठिकाणी जो फॉर्म होता तो देखील बीजेपीनं मागं घेतलेला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय समन्वयानं झालेल्या आहेत आणि भविष्यात अशाच समन्वयानं चांगलं वातावरण ठेवून मुंबई महानगरपालिकेवर कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा भगवा फडकेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार होतो. काल जी एक आपल्याला अजून एक ब्रेकिंग मिळालेली होती ती म्हणजे पुजारी साहेबांची, जिथं प्रवीण दरेकर साहेबांचे बंधू प्रकाश दरेकर उभे आहेत तिथं ते काहीतरी वेगळं करतील अशा पद्धतीच्या बातम्या ज्या सुरू होत्या त्याला देखील आम्ही पूर्णविराम दिलेले आहेत. ते इथं येऊन गेले, त्यांनी प्रकाश सुर्वेंची चर्चा केली. प्रकाश सुर्वेंनी साहेबांच्या वतीनं त्यांना प्रचारामध्ये सहभागी होण्याचे निर्देश दिले आणि आजपासून ती सगळी मंडळी देखील भाजपा, शिवसेना, महायुतीच्या प्रचाराला सुरुवात करतील. राज सुर्वेला असं चर्चा होते की वार्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी दिली आहे, अनेक कार्यकर्त्यांची इच्छा पण होती तर त्यांना दिले नाही, त्याच्याबाबत पण नाराज आहेत काही कार्यकर्ता अजूनही. त्यांच्यासोबत तुम्ही काय एक लक्षात घ्या, नाराजी ही असू शकते आणि असणारच आहे, कारण शेवटी ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे, ही कार्यकर्त्यांची भावना असते. पण अशी भावना असताना देखील राजच्या स्वतःच्या वडिलांनी हे समजून घेणं आणि वडिलांसोबत आणि राजसोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी समजून घेणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. नक्कीच राजचा विचार आणि ज्यांनी हे अर्ज मागं घेतलेले आहेत त्यांचा राजकीय विचार एकनाथ शिंदे साहेब नक्की करतील हा विश्वास त्यांना मी द्यायला इथं आलेलो आहे. दुसरं जबाबदारी काही देणार त्या राजला नाही, राज हा युवा सेनेमध्ये काम करणारा अतिशय सक्षम असा आमचा युवा नेता आहे. जरी प्रकाश सुर्वेंचे जे चिरंजीव जरी असले तरी त्यांनी स्वतःच्या कामानं देखील वेगळ्या युवकांमध्ये ठसा उमटवलेला आहे. आणि माझी स्वतः या तिकिटाच्या अगोदर 1 महिना माननीय शिंदे साहेबांची चर्चा झालेली होती की राज सुर्वे सारख्या युवा नेत्याला एका मतदारसंघापुरतं मर्यादित न ठेवता त्याला मुंबईमध्ये देखील फिरण्याची संधी दिली पाहिजे. त्याच्यामुळे युवा सेनेची अतिशय चांगली जबाबदारी भविष्यामध्ये ही नक्की राज सुर्वेंवर पडेल. आणि महानगरपालिकेमध्ये देखील काही जबाबदारी जर द्यायची असेल, कारण विविध प्रकार आहेत प्रतिनिधित्व देण्याचे, त्याच्यातनं देखील राजला संधी मिळू शकेल. अनेक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. काय तुम्हाला वाटतं की या निवडणुकीमध्ये धुरंधर शिवसेना साबित होणार आहे?
धुरंधर पिक्चर तर जोरदारच चाललेला आहे. त्याच्यामुळे जे काय होईल ते धुरंधरनंच केलं असं म्हणतात. याच्या मागं शिंदे साहेबांची मेहनत आहे. याच्या मागं कल्याण डोंबिवलीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेंची मेहनत आहे. याच्यामध्ये जळगावला बिनविरोध जे झालेले आहेत तिथं आमचे गुलाबराव पाटील साहेब मंत्री आहेत, त्यांची मेहनत आहे. त्याच्यानंतर ठाण्यामध्ये देखील आता 2 उमेदवार बिनविरोध झाल्याचं कळतंय की स्वतः एकनाथ शिंदे साहेबांची किमया आहे. आणि म्हणून किमान 18 ते 20 ठिकाणी महानगरपालिकेमध्ये शिवसेना देखील बिनविरोध झाली. हे कर्तृत्व आणि नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. परंतु आमच्या समोर जी एक युती झालेली आहे त्या युतीमध्ये अजून चाचपडत आहेत. नक्की कोण कुठे उभे आहेत हे फायनल झालेलं नाही. त्याच्यामुळं त्यांच्या विरोधामध्ये महायुतीच जिंकणार आहे हे निश्चित आहे. काही ठिकाणी संजय राऊत म्हणत आहेत आरोकडून उमेदवारांना विपक्षाला धमकी देऊन उमेदवारी मागे गट रचला, कसा पाहता? मला असं वाटतं रोज सकाळी त्यांचं तुम्ही मनावर घेऊ नका. मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर आहे. मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सांगितलं त्याने की 15,000 कोटी रुपये 3 पक्षांनी वाटले. त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का? त्याच्यामुळे एखादा फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये ही सगळी मास्टर मंडळी आहेत. नगरपालिकेमध्ये जो पक्ष 5 नंबरला गेला त्यांनी आत्मचिंतन करावं अशी माझी भूमिका आहे. समोरच्यावर कशाला टीका करायची? आम्ही जर चांगलं केलं नसेल तर जनता आम्हाला निवडून देणार नाही. त्याच्यामुळं आता बघा, EVMवर खापर फोडून झालं, त्याच्या अगोदर साहेबांवर खापर फोडून झालं, पैशावर खापर फोडून झालं, न्यायालयावर खापर फोडून झालं, निवडणूक आयोगावर खापर फोडून झालं आणि आता महानगरपालिकेला आरोवर खापर फोडत आहेत. याच्यामध्ये नवीन काय? मुंबईचे महापौर कोण होणार याची जोरदार चर्चा आहे. MIM वाले सांगतात की बुरकावाले होणार, खान होणार. कृपा शंकर सिंगने बोलले होते की उत्तर भारतीय होणार आहेत. मनसे आणि शिवसेना ठाकरे शिवसेनावाले सांगतात की मराठी माणूस होणार आहे. तर तुमची काय भावना आहे? बघा, कृपा शंकर सिंग हे भाजपाचे थेट पॉलिसी ठरवणारे नेते नाहीत. MIM कसं होऊ शकतं हे आजपर्यंत मला कळलेलंच नाही. बघा, प्रचाराचा मुद्दा MIMने जरी केला असला तरी महायुतीचंच साम्राज्य हे कुठच्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे आणि महायुतीचाच भगवा हा 100% महानगरपालिकेवर फडकणार आहे. तिथं कोण नगराध्यक्ष असावा, कोण नसावा, तो किती वर्ष असावा, हे सगळे निर्णय माननीय शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी घेतील. भाजपचे माजी खासदार गोपाल शेट्टी यांनी असं दावा केलं आहे की यावेळी महापौर भाजपच्या होणार आहेत मुंबईमध्ये. गोपाल शेट्टी यांनी सांगितलं की भाजपचे महापौर होणार आहेत. बघा, मी प्रकाशजींकडे काही गोष्टी भेटण्यासाठी आलो किंवा चर्चा करण्यासाठी आलो. मला अधिकार आहेत का हो महापौर कोण होणार आहे ठरवायचं? त्याच्यामुळं BJPचं नेतृत्व, केंद्रीय नेतृत्व आणि देवेंद्रजी ठरवतील. आमचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते ठरवतील. तर मला जर अधिकार नाहीत, म्हणजे मी असं मानतो मी राज्याचा उद्योगमंत्री आहे, मी शिवसेनेचा उपनेता आहे, मी या सगळ्यांची चर्चा करायला आलोय. पण मी जर या आविर्भावात सांगायला लागलो की हा महापौर होणार आहे आणि तो महापौर होणार आहे, तर मला ते अधिकार आहेत का? याचं आत्मचिंतन सगळ्यांनीच करणं आवश्यक आहे. आपण प्रकाश सोडून भेटी घेतलात, मात्र जी नाराजी होती ती दूर झाली का? मी मगासपासून दादानी ज्या पद्धतीनं हे सगळं व्यवस्थितरित्या सुरळीत केलं त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद दिलेले आहेत. मी सांगितलं की पक्षामध्ये अशी नेतृत्व जर मोठी झाली तर आश्चर्य वाटण्यासारखं तुम्हाला पण असेल. तुम्ही कालपर्यंत काय म्हणत होता की प्रकाश सुर्वे नाराज, प्रकाश सुर्वे नॉट रिचेबल. पण प्रकाश सुर्वे नॉट रिचेबल राहून जे काम करत होते त्याची प्रचिती आता आली ना. 9 जणांनी फॉर्म भरलेले होते, त्यातले 8 फॉर्म मागं घेणं ही एक किमी आहे, ही ताकद आहे त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळं राजच्या बाबतीतला विषय असेल किंवा प्रकाश सुर्वेंच्या बाबतीतला विषय असेल, हा आमचा कौटुंबिक विषय आणि त्याचा निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतील. ते बाजूला बसून नाराज दिसतात का तुम्हाला? अजिबात नाही. आणि तुम्हाला असं वाटतं का मी येऊन त्यांच्यावर काय दबाव बिबाव टाकला असा मी माणूस तुम्हाला वाटतो का? तसं देखील नाही. कारण आपण या आधी प्रकाश सोडूनबद्दल पाहिलं तर मंत्रिपदाचं देखील त्यावेळी त्यांचं वडील लागता चुकलं होतं. मात्र मुलाचं देखील या ठिकाणी नाव चर्चेत असताना टाकलं गेलं. त्यामुळे असा सातत्यानं मी असं सांगितलं की राजवर अतिशय चांगल्या पद्धतीची जबाबदारी शिंदेसाहेब देतील. प्रकाश सुर्वे साहेब हे गेले 15-20 वर्षाचे माझे सहकारी आहेत. त्यांच्या कामाचा आवाका देखील मला माहिती आहे. ते स्वकर्तृत्वावर मोठी होणारी ती व्यक्ती आहे, त्यांच्या लोकांना सांभाळणारी ती व्यक्ती आहे आणि ती स्वकर्तृत्वावरच मोठी पदं मिळवतील याची पूर्ण खात्री आहे. दादा, जोरदार चर्चा होती की तुम्ही नॉट रिचेबल आहात, नाराजीबद्दल काय सांगा? हे तुम्ही मीडियानी चालवलेली सर्व चर्चा होती की मी नॉट रिचेबल आहे.
मी माननीय माझे नेते आणि आता आमचे सेकंड नंबरचे नेते यांच्या कम्प्लिटली संपर्कात होतो. 31 होतं. 31च्या रात्री 2 वाजेपर्यंत मी देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चेमध्ये होतो. मी माझे व्हॉट्सअप आणि सर्व रेकॉर्ड काढा आणि बघा. पण नाराजगीचा प्रश्न आला होता कुठे? आता मला सांगा, 31 थोडंसं सेलिब्रेशन करणार नाही फॅमिलीबरोबर? आज 3.5 वर्ष सतत आम्ही कामच करतोय, तर कुठेतरी थोडंसं होणार ना. ती 1-2-3 तास बॅटरी पण डाऊन होते, तिथे चार्जिंगला काही नव्हता. आणि तेवढंसं खाली 2-4 तासात, ती पण रात्र होती, बा झोपतो की नाही माणूस. परत दुपारी 4 वाजता पियुष गोयल साहेबांची मीटिंग लावलेली होती, त्या मीटिंगला मी हजर होतो. मला बोलता येत नव्हतं तरी मी तिथे भाषण केलं. त्याशिवाय माझा नाराजगीचा प्रश्न येतच नव्हता. पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतात, असे प्रमुख नेते जे निर्णय घेतात, ते आमच्यापेक्षा खूप मोठे सिनियर आहेत. आमच्यापेक्षा त्यांचा प्रचंड मोठा अनुभव आहे. असे उगाच त्या पदापर्यंत ते पोचलेले नाही. त्यांनी घेतलेला निर्णय हा सर आकोटे असणार माझ्यासाठी. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की जेवढ्यांनी 99% लोकांनी माझ्या शब्दावर फॉर्म पाठी घेतले. मी सामंत साहेबांना कुणाला मस्का पण लावायला नाही लावलेलं आहे. बोलवलं, भाऊ असं नाही, आपल्याला असं करायचं. त्यांना आम्ही समजवलं. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, आमच्या नेत्यांवर विश्वास दाखवला, एकनाथ शिंदेवर विश्वास दाखवला, उदय सामंत साहेबांवर विश्वास दाखवला. खरं तर उदय सामंत इथपर्यंत द्यायची गरजच नव्हती, कारण काल पण रात्री माझं त्यांच्याशी बोलणं झालं सकाळी. कारण त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा ते इथे आले. साहेब बोलले नाही त्याला येऊ दे. साहेब तशी काही गरज नाही. मी माझ्या या लोकांशी चर्चा करीन ना, मला नाही वाटत ते माझ्यावर प्रचंड प्रेम करतात. त्यामुळे मला कोण नाराज करणार असं मला खात्री होती, कोणी मला नाराज करणार नाही. आणि ते आता चित्र समोर आलं. 99% जर आम्ही काम करू शकतो एवढ्या चांगल्या प्रकारे, तर हे बघा, आता ज्यांनी फॉर्म पाठी घेतला त्याचा सारखा फोन येते, फॉर्म पाठी घेतला म्हणून दादा. हे सर्व 9 लोकांनी फॉर्म आता पाठीचे घेतलेले आहेत. टोटली 9 लोकांनी. प्रभाग क्रमांक 16 मध्ये विपुल दोशी, जस्मिन दोशी, नेहा साखरे, हा 1 मिनिट, नेहा साखरे, त्याच्यानंतर नितीन जगताप प्रभाग क्रमांक 5, शेखर शेरे प्रभाग क्रमांक 25, भूपेंद्रजी प्रभाग क्रमांक 7. 3 नंबरमध्ये जे डिस्प्यूट होतं ते देखील आम्ही यशस्वी झालो, पुजारी साहेबांबरोबरचा तो विषय. त्याच्यानंतर सुर्वे आणि पारसकर असे एकूण 9 फॉर्म मागं घेतलेले आहेत. 1 फॉर्मवर चर्चा सुरू आहे, अजून 10 मिनिटं शिल्लक आहे. त्याच्यामुळं आता रिझल्ट जो आहे तो जवळजवळ 99% प्रकाशजी सुर्वेंनी दिलेला आहे. तुमच्याकडून ज्या पद्धतीने तुम्ही मनधरणी नाराजीचे दूर करून त्यांच्या विड्रॉ करतात, त्याच पद्धतीने महायुतीमध्ये भाजपचे जे नाराज लोक त्यांनी घेतला आहे. एक लक्षात घ्या, शेवटी मगाशी मी याचा उल्लेख केला की नेतृत्व जे आहे, मला सकाळी शिंदे साहेबांनी सूचना आणि निर्देश दिले होते की प्रकाशजींकडे जाऊन दोघांनी बसून या संदर्भामध्ये भाजपाला म्हणजे मित्रपक्षाला कुठचाही त्रास होणार नाही ह्याची दक्षता घ्या. हीच भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्षांची असली पाहिजे. हीच भूमिका जे निवडणुकीचे प्रमुख आहेत त्या आशिषजी शेलारांकडनं असली पाहिजे. आणि मला पूर्ण पद्धतीचा विश्वास आहे की हे दोन्हीही जरी काही कुठं पाठीपुढं राहिलं असेल तर प्रचाराच्या वेळी ते आम्ही निपटवू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.